झालं. हॅलो. आज आपण बघणार आहोत किड्स सेक्शन सगळा. काल सॉरी, परत एकदा सॉरी म्हणते, कारण का लाईव्ह मध्ये काल रेंजचा प्रॉब्लेम आल्यामुळे कालचा सोफा कव्हरचा आपला जो लाईव्ह होता त्यात थोडा प्रॉब्लेम आला, ब्लर दिसत होतं सगळं. तर आपण तो पण शेड्यूल करणार आहोत परत एकदा लाईव्ह. आणि आज आपण बघणार आहोत किड्स सेक्शन मधल्या गोष्टी. आता आपल्याकडे इतके काय काय नवीन गोष्टी आलेल्या आहेत. आणि मी तुला आधी प्रकार दाखवणार की आपल्याकडे किड्स सेक्शन मध्ये काय काय आहे ते. आणि जर वेळ मिळाला तर आपण त्यातले सगळे डिटेलमध्ये एक एक डिझाईन्स बघू शकतो. तर आपल्याकडे आहेत हे टॉय ब्लँकेट्स. तर टॉय ब्लँकेट्स म्हणजे काय, आता जे नवीन आहेत आपले सबस्क्रायबर्स त्यांना सांगतात, टॉय ब्लँकेट्स म्हणजे टॉय असतो आणि त्याच्यात मागे झिप असते आणि त्याच्यात ब्लँकेट असते. ह्याच्या आत एक ब्लँकेट असतं आणि हे ब्लँकेट साधारणपणे 4 फीट बाय 5 फीट असतं. हे बघा, एवढं असतं. मशीन वॉशेबल असतं. सुपर सॉफ्ट मिंग ब्लँकेट्स आहेत आणि मशीन वॉशेबल म्हणजे हा जो काय टॉय आहे तो तुम्ही ऍज अ पिलोही वापरू शकता नंतर. आणि हेच आहे ते तुमचं पांघरून वापरता तुम्ही. आणि हे दोन्ही मशीन वॉशेबल आहे. हे ट्रॅव्हलिंग करता एकदम छान आहे. तर आता ह्यातले काही आपण पॅटर्न्स बघूया आता काय काय आहे ते. हे घे ग चंदा. आता असे क्यूटची आपल्याकडे क्यूटचा रॅबिट आलाय. दिसत नाही, प्लास्टिक काढू. ओके. रॅबिट आहे. त्यातले थोडेसे प्लास्टिक काढून ठेव का. आता म्हणजे तुम्ही बघत असाल तर हे सगळे वर सगळे टॉय ब्लँकेट आहेत. जवळजवळ आपल्याकडे 100-150 टॉय ब्लँकेट्स आता आलेले आहेत. तर ह्यात काय काही जुने पण आपण मागवले कारण संपले आणि काही नवीन पण आलेले आहेत. क्यूटचा रॅबिट आहे. त्याच्यानंतर हस्की आहे. आणि या सगळ्यांच्या आत ब्लँकेट आहे. फारच गोड्या. त्यानंतर टॉर्टॉईज आहे. हे तर पिलोसाठी खूप छान आहे, सफ्ट असं. त्याच्यानंतर हा मंकी आहे. मंकी मध्ये आपल्याकडे भरपूर कलर्स आहेत. डोरेमॉन आहे. डोरेमॉन मध्ये ब्लू कलर आहे, पर्पल कलर आहे, अजून एक दोन कलर्स आहेत. काय काय वेगळे काय काय जे आहेत ते आपल्याला खरंच काय काय मला माहिती पडेल त्यांची नावं काय आहेत ते. हा क्यूटचा एलिफंट आहे. तर हा एक प्रकार झाला. ह्यात भरपूर आहे. जर वेळ मिळाला तर आपण बघणार आहोत. आधी प्रकार बघून घेऊयात. त्याच्यानंतर आपल्याकडे दोहर मधले प्रकार बघूयात आपण. हे आहे दोहर जे बेबी ब्लँकेट आहे. एक मिनिट. हे बोथ साइड आहे म्हणजे रिव्हर्सिबल आहे. 40 इंचेस बाय 60 इंचेस ह्याचे मेजरमेंट्स आहेत. एक मिनिट. मागे ह्याच्या जिराफचं प्रिंट आहे. एका साईडला लायन, एका साईडला जिराफ. हे दोन्हीकडे मल असतं आणि मध्ये फ्लॅनेल असतं. आणि प्युअर कॉटन आहे, मशीन वॉशेबल आहे आणि प्युअर हँडब्लॉक प्रिंट ह्याच्यावर केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आता उकाडा येणार आहे, समज येतील तर आता थंडी जात आली आहे थोडक्यात. हे तर वर्षभर वापरण्याचे दोहर आहेत. आणि हा एक जो आहे हा तुम्ही ऍज अ बेड कव्हर वापरू शकता, ऍज अ बेडशीट म्हणा. प्युअर कॉटन आहे. ह्याला छान बॉर्डर केलेली लावलेली आहे. आणि बॉर्डरचा रंग चादर उतरत नाही कारण का पॉलिएस्टर बॉर्डर आहे आणि हे मधलं प्युअर कॉटन आहे. हे पांघरुण सारखं वापरू शकता तुम्ही, सिंगल लेअर किंवा हे फोल्ड करून डबल लेअर हे वापरू शकता तुम्ही. ह्याचा साईज आहे 60 बाय 90 इंचेस म्हणजे 5 फीट बाय 7.5 फीट. यात आपल्याकडे भरपूर प्रिंट्स आहेत. यातले एक दोन प्रिंट्स दाखवते. ह्यात हे जे मटेरियल आहे हे फ्लॅनेलचं पण आहे. हे पातळ फ्लॅनेल जे की छान वॉर्म असतं आणि छान ऊब देतं. त्याच्यानंतर ह्याचं काय काय प्रिंट्स बघू का. हे पण किती क्यूट आलेत सगळे. हे बघा, हे पण खूप छान आहे विथ बॉर्डर. मी पूर्ण उघडत नाहीये पण तुम्हाला अंदाज येईल प्रिंट्सचा. हे सगळा साईज अडल्ट साईज म्हणजे 5 फीट बाय 7.5 फीट आहे. सिंगल लेअरचं आहे आणि फ्लॅनेल कापडातलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे दोहर मध्ये अजून एक प्रकार म्हणजे तुम्ही तो सगळ्यांनी बघितलेलाच आहे. ह्याचे आपले भरपूर रील झालेले आहेत आणि हा इतका व्हिडिओ कायम हिट जातो आमचा. ह्यात हे आहे किड्स दोहर. साधारणपणे 15-16 वर्षांची मुलं वापरू शकतात. हे काय ग, वंडर वुमन. हा, यात एक मला बॉईजचं पण एक दाखव. हे पण रिव्हर्सिबल आहे. हेही रिव्हर्सिबल आहे. यातही भरपूर प्रिंट्स आहेत आपल्याकडे. म्हणजे बॉईज प्रिंट्स, गर्ल्स प्रिंट्स, सगळे प्रिंट्स आपल्याकडे ते अवेलेबल आहेत. एक मिनिट. हा कोण आहे. सॅम काय. हा,
तर यातही आपल्याकडे भरपूर अव्हेंजर्सचे आहेत, बार्बीचं आहे. कुठला आहे हा? कुठून आहे का? हा असा उलटा आहे. थांब, असं दाखवतंय. हे बघा, हे असे खूप छान छान प्रिंट्स आहेत. तुम्ही बघत शकत असाल तर हे पूर्ण भरलेलं आहे दोहरने आपल्या. त्याच्यानंतर रजाया आहेत लहान मुलांच्या. हे पण 40x60 आहे, प्युअर मले आणि आत ऑर्गॅनिक कॉटन आहे. रिव्हर्सिबल असल्यामुळे दोन्हीकडे प्रिंट्स आहेत. तुम्ही खरं कमेंट्स मध्ये कळवा तुम्हाला नीट दिसतंय ना, किंवा तुमच्या काही क्वेरीज असतील तर. फक्त मध्ये एक ब्रेक घेऊन सांगते की आपलं एकदा स्टुडिओचा ऍड्रेस सांगते आणि फोन नंबर सांगते. तर द होम लिनन स्टुडिओ आहे कुठे? हे आहे पौड रोडला, कोथरूड मध्ये, पुण्यात. तुम्ही जरी गुगल मॅप्सवर होम लिनन स्टुडिओ किंवा होम लिनन पुणे असं टाकलं तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोहोचाल. होम लिनन स्टुडिओचा नंबर आहे 9921193681. तर ह्या नंबरवर तुम्ही तुमच्या क्वेरीज विचारू शकता, आणि किंवा फोन डिरेक्टली करायचा ऍड्रेस सापडत नसेल तर. कारण का कधी कधी काय होतं, मेसेज सगळे बघितले जात नाहीत, कारण का इतके पायलअप होतात. तर जर तुम्हाला ऍड्रेस मिळत नसेल तर नक्की फोन करा. दररोज 10 ते 8 चालू असतो, सुट्टी नसते. आणि सगळे लंच आवर्स वगैरे नसतात. आम्ही दररोज तुम्ही 10 to 8 o'clock मध्ये कधीही ड्रॉप इन करू शकता. आणि जर जमत नसेल तर व्हिडिओ कॉलची अपॉइंटमेंट घेऊ शकता. आम्ही त्याच्यावर तुम्हाला दाखवू शकतो गोष्टी. रजईमधला अजून एक मी प्रिंट दाखवते आहे. हा तर सुपर क्यूट प्रिंट आहे, मला सगळ्यात आवडता प्रिंट आहे. हा येलो इतका फ्रेश आहे, फार गोड आहे. क्यूटचा बेबी जिराफ आहे आणि ह्याच्या मागे असं एक रॅन्डम प्रिंट आहे. तर रजा तर बघितल्या. त्याच्यानंतर तर काही लोकांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्ही फक्त 6 फुटी नका करू, 7.5 फुटी पण करा, मोठ्या साईज मध्ये पण मुलांचे प्रिंट्स करा. तर आता आम्ही हा व्हिडिओ आता टाकणारच आहोत नवीन. तो जस्ट शूट झालेला आहे. तर हे जे आहेत दोहर्स, तर ते आहेत 5 फीट बाय 7.5 फीट आणि प्युअर हँडलॉक आहे ह्याच्यावर. हे मशीन वॉशेबल आहे. दोन्हीकडे कॉटन, केम्ब्रिक कॉटन असतं आणि मध्ये फ्लॅनेलचा लेअर असतो. आणि हे जे दोहर आपण बघितलं आता सगळी व्हरायटी, ही तुम्ही वर्षभर बघू शकता, वर्षभर वापरू शकता. म्हणजे प्युअर कॉटन असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. एसी मध्ये पण वापरू शकता, विदाउट एसी पण वापरू शकता, कारण का ह्याने घाम वगैरे येत नाही, कारण का प्युअर कॉटन आहे सगळं. ह्यातला अजून एक प्रिंट दाखवते. ह्यातले आम्ही बाकी सगळे जे प्रिंट्स आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा, कारण का तो व्हिडिओ मध्ये सगळे प्रिंट्स तुम्हाला बघायला मिळतील बाकी जे आहेत ते. हे पण मागे डोरेमॉन आहे आणि इकडे पेंग्विन्स आहेत, हे पण फार क्यूट आहे. त्याच्यानंतर हा पण ही व्हरायटी दोहर मधली अजून एक व्हरायटी. हा तो एक दाखव ग. थांब मी काम थांब माझाही हात. हा, हे भरपूर प्रिंट्स आहेत आपल्याकडे दोहर मध्ये पण. हे पण दोन्हीकडे कॉटन मध्ये फ्लॅनेल, 40x60. यात भरपूरच प्रिंट्स आहेत आपल्याकडे. आणि आता काही नुसते किड्स प्रिंट्स मध्ये नसतील तरी पण असे नुसते फ्लॅनेलवाले, काही चेकर्ड, काही जे सॉफ्ट मटेरियल मिळाले त्याच्यामध्ये दोहर्स केलेले आहेत. हा एक पॅटर्न आहे युनिकॉर्न मध्ये, युनिकॉर्नचं डिझाईन मला. हे पण सगळे रिव्हर्सिबल आहेत, एका साइडला स्टार्स आणि एका साइडला युनिकॉर्न. तर हे झाले दोहर मधले प्रकार. बाकी तर आपल्याकडे प्रॉपर मोठ्या मिंग ब्लँकेट्स तर असतातच. आता आपण बघूयात बेडशीट्स मधले प्रकार. तर बेडशीट्स मध्ये आपल्याकडे काय काय साईज आहेत. सिंगल आहे जो की साईज असतो 60x90. त्याच्यानंतर क्वीन साईज आहे जो की 90x100 असतो. आणि किंग साईज म्हणजे 9 फूट बाय 9 फूट ह्यूज साईज असतो. आणि आपल्याकडे हे मिक्स मध्ये, प्युअर कॉटन मध्ये, मल मध्ये सगळ्या बेडशीट्स, सगळ्या प्रकार अवेलेबल आहेत. आता हे इतके क्यूट सगळे प्रिंट्स आहेत. एक मिनिट, हे असं आहे का? एक थोडी बेडशीट मी उघडून दाखवते. ही किंग साईज आहे ना. आणि आपल्या ज्या काही सिंगल बेडशीट्स आहेत ते 400 पासून चालू होतात विथ पिलो कव्हर. आणि क्वीन साईज आहेत ते 500 पासून चालू होतात. हे एक मी थोडं प्रिंट उघडून दाखवते. ही किंग साईज बेडशीट आहे, प्युअर कॉटनची आहे. ह्याच्यामध्ये आपण हॅपीनेस सिरीज मध्ये मागच्या वेळेस बघितलेच होते, इथेच ठेव. आणि आता प्युअर हँडलॉक मधल्या पण आहेत आपल्याकडे. क्यूटचं सांता क्लॉजची एक बेडशीट आहे. हँडलॉक मध्ये भरपूर आता आलेला आहे स्टॉक. म्हणजे आपण सगळ्या तर काय लाईव्ह मध्ये बघू शकत नाही, पण सगळ्या साईज मध्ये हे आहे ना, हे अवेलेबल असतात. हे बघा
क्यूट रॅबिट आहे. अजून एक दोन प्रिंट्स दाखवशील आता? हा, हे कापड जे आहे ते 80-20 आहे, म्हणजे 80% ग्लेस कॉटन, 20% नाही 80% कॉटन, 20% ग्लेस कॉटन. आता हा जो बघा, ह्याच्यात प्रिंट्स खूप प्रॉमिनंट दिसतात. हा प्युअर प्रोशियन कापडातला आहे की ज्याचा रंग अजिबात ब्लीड होत नाहीत. हे मला हँडब्लॉक प्रिंटचे पण दाखवते. आता आपल्याकडे काही कॉम्बो पण आहेत. आता ही बेडशीट आहे आणि ह्यातच आपल्याकडे क्विल्ट अवेलेबल आहे. क्विल्ट आणि बेडशीट असं पण आहे सेट. त्याच्यानंतर हँडब्लॉक मध्ये असे वेगळे आपल्याकडे आहेत प्रिंट्स. हे मला हॅपीनेस सिरीज मधलं पण दाखव, म्हणजे हॅपीनेस सिरीज मध्ये काय दाखवत आहे. हे आहे हॅपीनेस सिरीज मधले म्हणजे कार्टूनचे आपल्याकडे बेडशीट्स आहेत किंग क्वीन मध्ये. यात सिंगल साईज नाही आपल्याकडे अवेलेबल. ही किंग मधली ना, हे किंग मध्ये. हे पण खूप छान छान बेडशीट्स आहेत. त्या प्युअर कॉटनचे आहेत आणि व्यवस्थित साईज आहे ह्याचा. आणि मशीन, आपण जे आतापर्यंत सगळं बघितलं सगळं मशीन वॉशेबल आहे. तर बेडशीट्स मध्ये मला ही पण दाखवू का एक बेडशीट? हे तर फार छान छान इतके मस्त आहेत ना हँडब्लॉक मधले. हे आता बनवून आलेले आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर आता आपल्याकडे बेडशीट झालं किंग क्वीन आणि सिंगलचा जो प्रकार. आता आपल्याकडे आहेत ग्लो ब्लँकेट्स. आधी ग्लो ब्लँकेट बघून घेऊ. ब्लँकेट्स मधले प्रकार. ग्लो ब्लँकेट्स मध्ये आपल्याकडे साधारणपणे 5 ते 7 प्रिंट्स आहेत. हे आले की इतक्या लवकर सगळे संपतात. हे इट्स अ गुड गिफ्टिंग ऑप्शन. इनफॅक्ट आपण जे सगळं बघितलं हे सगळेच गिफ्टिंग ऑप्शन साठी छान आहेत. कोणाच्या बर्थडे पार्टीजला रिटर्न गिफ्ट्सना लोक खूप घेऊन जातात. म्हणजे आमच्या शॉपमध्ये आले कोणी की हा सेक्शन सगळ्यात भरलेला असतो लहान मुलांचा. हे बघा, हे आहे ग्लो ब्लँकेट. तर आमचा व्हिडिओ पण आहे ग्लो ब्लँकेट्सचा. तर त्यात तुम्हाला दिसेल कसं ग्लो करतात ब्लँकेट्स ते. आणि आम्ही इकडे पण येऊन दाखवतो की ग्लो करतात ते. तर हे मशीन वॉशेबल असतात आणि खूप छान मस्त ग्लो होतात. तर ग्लो ब्लँकेट्स आहेत. आता आपण बघूयात की टॉवेल्स मधले प्रकार लहान मुलांचे. हे आहे वॉफल. तो जागा आहे ना? जागा आहे ना तुला? हा, हे वॉफल कॉटन मधले टॉवेल्स आहेत. तर ह्याचा साईज आहे 30x60 इंचेस. तर ह्यातले काय काय प्रिंट्स दाखवते तुम्हाला. हे वॉफल प्युअर कॉटन असतं, हँडलॉक केलेलं असतं ह्याच्यावर. आणि हे छान सोक करतात. प्युअर कॉटन असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. एक हा पण दाखवतो मागचा प्रिंट जिराफ वाला बघ काढलाय. हा ही प्रिंट फार. हे हा बाथरूम आहे का? बरं, बाथरूम पण बघूयात आपण. आपल्याकडे ह्यातले प्रिंट्स आहेत अजून भरपूर. अजून टॉवेल मधले प्रकार दाखवते. हा आहे एकदम सुपर सॉफ्ट आहे. ह्यानी मस्त सोक केलं जातं. त्याच्यानंतर आहे जरा जाड मध्ये आपल्याकडे मायक्रो फायबरचे पण आहेत. बघ, हे आहेत असे काही फ्लोरल एम्ब्रॉयडरी वाले छान टॉवेल्स आहेत. कार्टून मध्ये आहेत आपल्याकडे. ह्यातही भरपूर डिझाईन्स आहेत आपल्याकडे. आपण एक एक प्रकार दाखवतो आता कारण का इतक्या गोष्टी ज्या बघायच्यात आपल्याला. त्याच्यानंतर आता बाथरूम मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आलेली आहे. ह्या 2 साईज आहेत आपल्याकडे, म्हणजे 28 साईज जो की 5 वर्षापर्यंत आरामात होऊ शकतो. आणि 32 साईज की जो तुम्हाला 10 वर्षापर्यंत होऊ शकतो. आणि ह्यात किड्स प्रिंट्स मध्ये भरपूर प्रिंट्स आहेत. हा पण क्यूट आहे एलिफंटचा. ह्या 2 पॉकेट्स आहेत आणि एक बेल्ट येतो. हे तुम्ही ऍक्च्युली स्विमिंगला कधी जाल तुम्ही ते बांधण्यासाठी वगैरे घेऊ शकता. छान घडी पण कॉम्पॅक्ट होते. ह्याची घडी बघा तुम्ही केवढीशी झालेली आहे. पातळ घडी होते. आपल्या छान कुठेतरी बॅगेत पण छान मावू शकतात हे. त्यानंतर असे वेगवेगळे प्रिंट्स आहेत. एक रेनबो. हा कुठला आहे? हा लायन आणि हत्तीचा आहे. त्यानंतर रेनबोचा आहे. भरपूर आहेत. म्हणजे ह्यात आपल्याला भरपूर डिझाईन्स बघायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे सोफा कम बेड. अचानक तो देखा ब्लू कलरचा सोफा कम बेड. सोफा कम बेड आहे. ऍक्च्युली हा असा मस्त बसायला आहे. हे व्यवस्थित वजन घेतात हे सोफा कम बेड. आणि हे असे 3 फोल्डचे आहेत. तिकडून पकड. 3 फोल्डचे आहेत. व्यवस्थित मुलं झोपू शकतात. मस्त
असं कुठे तुम्ही गेलात ह्याला कुठे ट्रिपला तर छोटूशाच्या बसायला एकदम चिल करायला एकदम छान आहे. आणि झिप आहे ह्याला, इकडे हे मशीन वॉश पण तुम्ही करू शकता. तर ह्यात आपल्याकडे ब्लू कलर आहे, एक रेड कलर आहे, ग्रे कलर आहे, पिंक बघू, पिंक आहे कलर, आणि येलो कलर आहे. येलो कलर मध्ये मला वाटते की ह्याच्यातले आले आले इतक्या लवकर गेले येलो कलर मधले, त्यातले एक ते 10-15 पीसेस तर येल्लो मध्ये संपले. त्यामुळे आता ब्लू आहे, पिंक आहे आणि ग्रे आहे. आता आपल्याकडे टॉवेल्स मला टॉवेल्स बघितले, दोहर बघितले, पिलोज येस पिलोज आहेत, लहान मुलांचे पिलोज आहेत, भरपूर छान छान असे प्रिंट्स मधले पिलोज पण आहेत आपल्याकडे. हे सॉरी, हे सगळे मशीन वॉशेबल आहेत. त्याच्यानंतर स्टोरेज बॉक्स आहेत आपल्याकडे. तर स्टोरेज बॉक्स म्हणजे ह्यातले कुठे स्टोरेज बॉक्स मधले, आता स्टोरेज मध्येच गेले आपल्या. तो ब्लॅक पण काढ ग. हा, बॅटमॅनचं दाखव, त्यातले अजून भरपूर आपल्याकडे आहेत स्टोरेज बॉक्स मधले. तर मी जसं मागच म्हणलं 80 kgचं घेतातच हे. ह्याला ना 3 गोष्टी आहेत, म्हणजे हे झाकण त्याचं, म्हणजे ह्याचा टॉप आहे, त्याच्यानंतर हे बेससाठी, तर हा असं ओपन होतो, तुम्ही तुमच्या वस्तू पण ह्याच्यात ठेवू शकता. ह्याला बेससाठी ह्याच्या आत घालायचं, म्हणजे आतलं कापड फाटत नाही. आणि ह्याच्यात तुमच्या सगळ्या काय बुक्स म्हणा किंवा काय ब्लँकेट्स वगैरे असं काही काही ठेवू शकता तुम्ही ह्याच्यात, आणि किंवा टॉईज वगैरे. आणि हे तुम्ही मस्त असं असं तयार होतो. एक मिनिट, ह्याच्यावर मी बसून पण दाखवते, म्हणजे असं की हा जवळपास 80 kgs घेऊ शकतो आरामात, बसायला काही प्रॉब्लेम नाहीये. ह्यात आपल्याकडे भरपूर डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील. एक नॅपकिन्स, एक मगाशी एक टॉवेल मधला प्रकार दाखवायचा राहिला, हा सुपर सॉफ्ट टॉवेल आहे. म्हणजे हा इतका छान, हा आपल्यासाठी पण खूप छान आहे, असं नाही की फक्त लहान मुलांसाठी. साईज मस्त आहे, 30x60 इंचेस, आणि खूपच छान आहे, प्युअर कॉटनचा आहे. त्याच्यानंतर कुठला ग, कुठे आहे, हा, अगदी न्यूबॉर्न बेबीजसाठी आपल्याकडे प्युअर कॉटनचे टॉवेल्स म्हणा आलेले आहेत, किंवा हे काही मता आपण नॅपकिन म्हणून पण वापरू शकतो. हे ना इतके सुपर सॉफ्ट नॅपी क्लॉथ पण म्हणतात ह्याला काही लोक, कारण का इतकं सुपर सॉफ्ट असं, इतकं छान सोप करतं हे मुलांचं अंग पुसायला किंवा काय तुम्ही वापरू शकता. किंवा आता एक सांगते अजून, काही लोकांना आमच्याकडनं हे ना, आपण आता जे चक्का बांधतो त्यासाठी उपयोग केलेला आहे, कारण का इतकं सुपर सॉफ्ट आहे, त्याच्यातून छान आपण हंकट बनवू शकतो. त्याच्यानंतर हे एक दुपट्या टाइप्स हे आहे, त्यामुळे आताही आपल्याला डिझाईन्स भरपूर आहेत, आपण एक प्रकार बघतोय. त्याच्यानंतर बेडशीट्स मधले काय ग, नॅपकिन्स आता प्रकार बघूयात आपण. नॅपकिन्स मध्ये आपल्याकडे असे छोटेसे टिफिनच्या खाली ठेवायला नॅपकिन्स असे आहेत आपल्याकडे, ते पण दाखव का कुठलं, ह्याच्यातला दाखव कार्टून मधला. हा पण टिफिनच्या खाली तुम्ही घेऊ शकता, म्हणजे असं एकदा तुम्ही हे गिफ्ट पण करू शकता, आणि आपण जे मुलांना टिफिन देतो त्याच्या खाली हे टिफिन पण ठेवू शकतात. आणि इथे आता इथे बघ छान ते आपण काढून ठेवलेले, ते पण दाखव मला. काही एम्ब्रॉयडरीचे पण नॅपकिन्स आहेत आपल्याकडे, असं छान एम्ब्रॉयडरीचे नॅपकिन्स आहेत, सगळे एक्सपोर्टचे आहेत. नॉर्मल हा सेक्शन मध्ये आम्ही नॅपकिन्स पण ठेवलेत, हे बघा इथे बघ, ते हँगिंगचे नॅपकिन्स पण होते काढलेले. नॅपकिन मध्ये एक हा सेक्शन दाखव फक्त, की भरपूर प्रकार आहेत, म्हणजे अगदी छोटे 12x12, 10x10 साईजचे, किंवा मोठे पण असे नॅपकिन्स आहेत. एक मिनिटच्या खाली गेले मला वाटते, हा हा, हे पण फार गोड नॅपकिन्स आहे, तुम्ही हँग पण करू शकता. हे सगळेच छान आहेत. येलो, ह्यात हे नॅपकिन तुम्ही हँग पण करू शकता किंवा टिफिनच्या खाली पण ठेवू शकता. हे वापरायला इतके क्यूट आहेत सगळे. ते आपण थोडक्यात काय काय बघितलं, आपल्याकडे काय काय आहे. टॉय ब्लँकेट्स, ग्लो ब्लँकेट्स, डोहर्स मध्ये भरपूर प्रकार आहेत, बेडशीट्स मध्ये भरपूर प्रकार आहेत, स्टोरेज बॉक्स आहे, सोफा कम बेड आहे लहान मुलांचे. त्याच्यानंतर स्टोरेज बॉक्स झालं, नॅपकिन्स, टॉवेल्स, बेडशीट्स, त्याच्यानंतर नॅपकिन्स, टॉवेल,
भरपूर गोष्टी बघितल्या. आता तर अजून पण काय काय गोष्टी आल्या की आम्ही तुम्हाला सारखं ते दाखवतच राहू. आणि आमचं पेज आहे इंस्टाग्रामवर. एक तर थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यामुळे आमचे 2 लाख फॉलोअर्स इतक्या कमी वेळात झालेत. ते असाच सपोर्ट करत राहा आम्हाला. तर आमचा स्टुडिओ आहे कुठे, द होम लिनन स्टुडिओ नावाने आहे. तर आमचा इंस्टाग्रामवर पेज आहे, युट्यूबवर आहे, फेसबुकवर आहे पेज. तर नक्की. आणि आमचा आहे रेंज. आमचा स्टुडिओ दररोज 10 ते 8 चालू असतो, सुट्टी नसते. खूप लोकांना प्रश्न असतो की सोमवार आहे, संडे आहे, सॅटर्डे आहे, चालू आहे का? तर दररोज चालू असतो 10 ते 8, सुट्टी अजिबात नसते. लंच आवर्स असं काही नाही, तुम्ही कधी ड्रॉप इन करू शकता 10 ते 8 मध्ये. सो अपॉइंटमेंट घ्यायची गरज नसते त्यासाठी, कधीही या, दुकान चालू असतं. आणि आमचा फोन नंबर आहे 9921193681. तर हा होम लिननचा नंबर 10 ते 8 चालू असतो. मेसेजेस पेक्षा फोन केलात तर आम्हाला जास्ती, आम्ही तुम्हाला उत्तर लवकर देऊ शकू, कारण का मेसेजेस असतात ते पायलप होतात. मग इतके दररोजचे मेसेज असतात की प्रत्येकाला रिप्लाय करणं अवघड जातं. सो नक्की फोन करा. जर काय ऍड्रेससाठी प्रॉब्लेम आला तर नक्की फोन करा. ऍड्रेस आहे 9 अद्वैत नगर, पौड रोड, कोथरूड, पुणे 38, हा पोस्टल ऍड्रेस झाला. आणि जर तुम्ही गुगल मॅप्सवर होम लिनन स्टुडिओ किंवा होम लिनन पुणे असं टाकलं तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोहोचाल. आणि आयडियल कॉलनी मेट्रो स्टेशन जे आहे त्याच्या अगदी जवळ आहे. तर नक्की या, नक्की व्हिजिट करा. आणि भरपूर आपण आम्ही दाखवतो तुम्हाला की आमच्याकडे काय काय गोष्टी आहेत ते. आणि 8 सेक्शन्स आहेत. प्रत्येक सेक्शन म्हणजे आता टॉईस, लहान किड सेक्शन वेगळा आहे, सोफा कव्हरचा वेगळा आहे, किंग क्वीन सिंगल बेडशीटचा वेगळा आहे, डोरमॅटचा वेगळा आहे, किंवा नुसत्या दोहरचा वेगळा आहे. तर हे सगळं एक्सप्लोर करण्यासाठी नक्की व्हिजिट करा द होम लिनन स्टुडिओ. आता भेटत राहू वेगळ्या वेगळ्या व्हिडिओज थ्रू आणि लाईव्ह मध्ये. थँक्यू.